राईट झाला त्याच केसमध्ये तुमचा जो फंक्शन आहे तो तुमचा नॉर्मल फंक्शन नाही राहिलेला आहे, तो तुमचा जनरेटर फंक्शन तिथं बनून येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता जो एल्ड कीवर्ड आहे तो बेसिकली तुमचा एक सोबत जो सगळा डेटा जनरेट होत होता त्याच्यावरती तो स्टॉप करतो. एक सोबत जो तुमचा सगळा डेटा जनरेट होत होता त्या सगळ्या डेटाला तो स्टॉप करायला लावतो. तो असं प्रोसेसच पूर्णपणे तो स्टॉप करतो फंक्शनमध्ये आणि एक जनरेटर क्रिएट करतो. आता एल्ड कीवर्डनी जी प्रोसेस स्टॉप केली होती डेटा जनरेशनचा, जो डेटा जनरेट करत होता ती प्रोसेस जी स्टॉप केली होती त्याला नेक्स्ट कीवर्ड काय करतो, परत एकदा येऊन स्टार्ट करतो. कारण नेक्स्ट कीवर्ड जेव्हा तुम्ही राईट करणार तेव्हाच तुमचा जो डेटा असतो, जो जनरेटर फंक्शन तुमचा एक एक करून डेटा जनरेट करणार आहे तो नेक्स्ट फंक्शनच तुमचा काय करणार आहे, आउटपुट स्क्रीनवरती त्याला घेऊन येणार. जसं जसं तुम्ही नेक्स्ट करत जाणार तेव्हा तुमचा जो पुढचा डेटा आहे तो तुमच्यासाठी जनरेटर फंक्शन परत जनरेट करणार आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3च गोष्ट समजायची आहे. सगळ्यात पहिले जनरेटर फंक्शन कसं क्रिएट होतो, जेव्हा तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्ड राईट डाऊन करतात तेव्हा त्या फंक्शनला आपण जनरेटर म्हणतो. सो जसं एखादं फंक्शन जनरेटर फंक्शन बनलं की पुढच्या स्टेपमध्ये, आता नीट ऐका, पुढच्या स्टेपमध्ये तुमचा जो डेटा एक सोबत जो जनरेट होणार होता त्याला एल्ड कीवर्डनी स्टॉप केलेलं आहे. आता एक एक करून डेटा जनरेट होईल आणि तुम्हाला सेंड केला जाईल. सेकंड थिंग तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे की नेक्स्ट कीवर्ड जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॉल करणार, जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट कीवर्ड थ्रू त्या फंक्शनला कॉल करणार, त्या फंक्शनचा ॲक्सेस घेणार नेक्स्ट कीवर्ड थ्रू, तेव्हा तुमचं जनरेटर स्टार्ट होईल, पहिला डेटा जनरेट होईल आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केलं जाईल. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही नेक्स्ट फंक्शनला कॉल करणार तेव्हा तुमचं जो पुढचा डेटा आहे तो डेटाच बेसिकली जनरेटर फंक्शन जनरेट करतो आणि त्या डेटाला आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येतो. आता ह्याच्यामध्ये कधीच एकदा की जनरेटर स्टार्ट झाला तो प्रिव्हियस व्हॅल्यू परत कधीच जनरेट करत नसते. एकदा की तुमचं जनरेटर फंक्शन स्टार्ट झाला प्रिव्हियस व्हॅल्यू तुमचं परत कधीच जनरेट होणार नाही. सो कन्सेप्टवरती व्यवस्थितपणे फोकस करा की जनरेटर फंक्शन एकदा जी व्हॅल्यू जनरेट करतो परत प्रिव्हियस स्टेटमध्ये जाऊन परत एकदा तीच सेम व्हॅल्यू जनरेट करत नाही. एकदा जी व्हॅल्यू जनरेट झाली त्याच्या पुढचीच व्हॅल्यू जनरेटर फंक्शन परत एकदा जनरेट करणार. सो त्या केसमध्ये तुम्ही नेक्स्ट करून एक एक करून डेटा जनरेट करून घेऊ शकता आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक एक करून नेक्स्ट करत बसण्यापेक्षा एक फॉर लूप तुम्ही तयार करू शकतात आणि तो सेम स्टेटमेंट जो प्रिंट नेक्स्ट स्टेटमेंट असतोय त्या सेम स्टेटमेंटला तुम्ही मल्टिपल टाइम्स फॉर लूपच्या मदतीने रिपीट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स देखील तुम्ही राईट करू शकतात. एकपेक्षा जास्त एल्ड स्टेटमेंट सुद्धा अलाउड आहे. पहिलं एल्ड स्टेटमेंट जसं एक्झिक्यूट झाला त्याच्यानंतर सेकंड एल्ड स्टेटमेंट तुमचं ॲक्टिवेट होईल, तसंच सेम थर्ड एल्ड स्टेटमेंट ॲक्टिवेट होईल आणि त्याच्यानंतर फोर्थ एल्ड स्टेटमेंट तुमचं ॲक्टिवेट होईल. आता इथं मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स लिहिले म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही आहे की मल्टिपल जनरेटर्स इथं क्रिएट झालेले. एकच जनरेटर तुमचं क्रिएट होतो आणि तो सगळ्या एल्ड फंक्शन्सला सगळ्या एल्ड स्टेटमेंट्सला तुमचं हँडल करणार. एखादं सपोज इथं तुम्हाला मी स्टॉप इटरेशनचा एरर पण दाखवलं होतं. स्टॉप इटरेशनचा एरर तुम्हाला कधी शो होणार, जेव्हा तुम्ही एकदा की तुमचं जनरेटर स्टार्ट झालं त्यांनी फर्स्ट व्हॅल्यू जनरेट केली आणि आउटपुट स्क्रीनवरती थ्रो केली, त्याच्यानंतर तुम्ही परत नेक्स्ट फंक्शनला कॉल करणार, नेक्स्ट फंक्शन तुमचं सेकंड व्हॅल्यू तुमची जनरेट करणार, मग परत एकदा नेक्स्ट तुम्ही कॉल करणार, थर्ड व्हॅल्यू जनरेट होणार, परत एकदा नेक्स्ट तुम्ही कॉल करणार आणि फोर्थ व्हॅल्यू तुमची जनरेट होणार. सो या एक्झाम्पलमध्ये टोटल 4च व्हॅल्यू होते जे की जनरेट होऊ शकत होते आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवता येणार होते. पण त्याच्यानंतर जर का परत एकदा आपण नेक्स्ट फंक्शनला कॉल केला सो त्या केसमध्ये तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे आणि स्टॉप इटरेशनचा मेसेज येणार. त्याच्यानंतर तुम्ही लूपचं यूज करू शकता नेक्स्ट फंक्शनच्या ऐवजी. नेक्स्ट फंक्शनचं यूज नसेल करायचं तर तुम्ही लूप कन्सेप्टचं यूज करू शकता. लूप तुमच्यासाठी बेसिकली काय करणार, म्हणजे बेसिकली इथं तुम्ही बघू शकता फंक्शनच्या आतमध्ये परत एल्ड कीवर्ड यूज झालाय, म्हणजे की जनरेटर तुमचं क्रिएट झालंय, एक एक करून आता डेटा जनरेट होणार आहे आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवला जाणार. सो त्या केसमध्ये आता आपण डेटाचा जो ॲक्सेस आहे तो नेक्स्ट फंक्शनच्या मदतीने नाही घेतोय, आपण डायरेक्टली एक लूप चालू केलेला आहे आणि त्या लूपमध्येच आपण फंक्शनला देखील कॉल करतोय आणि एक एक करून डेटाला जनरेट करून आउटपुट स्क्रीनवरती घेऊन जातोय. त्याच्यानंतर पण आपण एक गोष्ट बघितली होती की परत जर का आपण फंक्शनला कॉल केला, नॉर्मल कॉल केला, आता आपण फंक्शनला फॉर लूपमध्ये कॉल नाही करत आहे, आता आपण फंक्शनला नॉर्मल कॉल करतोय आणि त्या केसमध्ये तुम्ही जर का नेक्स्ट फंक्शनचा यूज केला तर परत एकदा तुमचा जो डेटाचा जनरेशन आहे तो स्टार्ट होणार.
त्याच्यानंतर जनरेटर वर्सेस रिटर्न होतं, म्हणजे की तिथं मी तुम्हाला दाखवलं की जेव्हा तुम्ही नॉर्मल फंक्शन्स बनवणार आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही रिटर्न स्टेटमेंट यूज करणार, तर एक सिंगल रिटर्न स्टेटमेंटच तुम्ही यूज करू शकता. तुम्ही एकपेक्षा जास्त रिटर्न स्टेटमेंटला यूज नाही करणार. जर का तुम्ही केलं पण तरी सुद्धा जो दुसरं रिटर्न स्टेटमेंट आहे त्याला पायथन कन्सिडरही करणार नाही, त्याला पायथन बघणारही नाही. तुमचा पहिला जो रिटर्न स्टेटमेंट होता तोच तुमचं एक्झिक्यूट होतं. आणि शेवटचा कन्सेप्ट होतो तुमचं जनरेटर एक्सप्रेशन, जिथं की मी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा जो कन्सेप्ट होता सेम आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिस्ट कॉम्प्रिहेन्शन करत होतो, सेम तसंच राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जर का सेम कोड लिहिला गेला तर तो तुमचा जनरेटर क्रिएट करतोय. सो जनरेटर क्रिएट करण्यासाठी एल्ड कीवर्ड पण इथं गरज पडणार नाहीये. डायरेक्टली तुम्ही 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जसं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण कोड लिहित होतो सेम त्याच पद्धतीने तुम्ही 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कोडला राईट डाऊन करणार. सो अशा पद्धतीने तुमच्यासमोर जनरेटरचं कन्सेप्ट मांडलं होतं की कसं जनरेटरची वर्किंग चालणार, कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पुढे जा. चला एक पुढचं न्यू कन्सेप्टला स्टार्ट करू. ठीक आहे, न्यू कन्सेप्टला स्टार्ट करू. ठीक आहे, नवीन फाईल क्रिएट करा एक्सेप्शन हँडलिंग म्हणून .p1. एक्सेप्शन हँडलिंगला आता व्यवस्थितपणे समजून घ्या काय कन्सेप्ट आहे, काय सांगतो एक्सेप्शन हँडलिंग, त्याला अंडरस्टँड करा. चला, एक्सेप्शन हँडलिंगचा अर्थ काय. आता सगळ्यात पहिले एक्सेप्शन हँडलिंगकडं जाण्या अगोदर एरर्स आणि एक्सेप्शन मधलं डिफरन्स समजून घ्या. ठीक आहे, काय सांगतोय मी तुम्हाला नीट व्यवस्थितपणे समजा. एक्सेप्शनचा अर्थ काय, बेसिकली कन्सेप्ट काय तुमचं एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे 2 वर्ड्स आहेत. एक पहिलं वर्ड आहे तुमचं एक्सेप्शन आणि दुसरं वर्ड आहे तुमचं हँडलिंग. सो ह्याचा अर्थ काय होतंय की तुम्ही एक्सेप्शनला हँडल करणार. ह्याचा अर्थ काय होतंय की तुम्ही आता एक्सेप्शन्सला हँडल करणार आहे. सो काय असतात एक्सेप्शन्स, त्याला आपण म्हणतो एरर. ठीक आहे, एक्सेप्शन्स म्हणजेच काय, एरर्स आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. सो पायथनमध्ये 2 प्रकारचे एरर्स असतात. एक आपण त्यांना नॉर्मल एरर्स म्हणू, एक आपले नॉर्मल एरर्स म्हणू आणि एक आपण म्हणणार एक्सेप्शन एरर. नीट लक्ष देऊन ऐका. पायथनमध्ये जेव्हा पण तुम्ही कोड राईट डाऊन करतात, जेव्हा पण तुम्ही कोड एक्झिक्यूट करतात, तेव्हा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काही ना काहीतरी एरर शो केला जातो. दरवेळेस जर का तुमच्याकडून काही कोडमध्ये चुकी झाली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय शो केलं जातं, एरर शो केलं जातं. सो ते जे एरर्स तुम्हाला शो केले जातात त्या एरर्समध्ये 2 प्रकारचे टाईप्स आहे. पहिलं टाईप आहे तुमचे नॉर्मल एरर्स आणि दुसरं तुमचं टाईप आहे एक्सेप्शन एरर्स. लक्ष देऊन ऐका. नॉर्मल एरर्स जे येतात ते तुमचं कोड एक्झिक्यूट होण्या अगोदरच तुम्हाला शो केले जातात. जे नॉर्मल एरर्स मी कुणाला म्हणतोय, नॉर्मल एरर्स जे आहे ते मी कुणाला म्हणतोय, जेव्हा पण तुम्ही कोड लिहितात आणि रनचं बटन प्रेस करतात तेव्हा काय होतंय, पायथन तुमच्या कोडला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतोय. पण पायथन कोडला एक्झिक्यूट करत नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला काय करतो, एरर शो करतो. त्याला आपण म्हणणार नॉर्मल एरर्स. आणि जेव्हा पायथननी एक्झिक्युशन स्टार्ट केलं म्हणजे काय सांगतोय, पायथननी काहीतरी एक्झिक्युशन स्टार्ट केलंय, 2-3 लाईनचं कोड त्यांनी एक्झिक्यूट पण केलेलं आहे, त्याचा आउटपुट पण तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो केलेलं आहे. आणि सडनली त्याच्यानंतर अचानक काय झालं, काहीतरी अशी गोष्ट ऑकर झाली की तिथं एरर ऑकर झालं आणि पायथनचं एक्झिक्युशन स्टॉप झाला आणि त्याच एररला आपण म्हणतो एक्सेप्शन एरर्स. सो पायथनमध्ये जेव्हा तुम्ही एरर्सला फेस करताय तर तिथं 2 प्रकारचे एरर्स आहे. पहिलं एरर आहे तुमचं नॉर्मल एरर आणि दुसरं एरर आहे तुमचं एक्सेप्शन एरर. एक्सेप्शन एरर्स कुणाला म्हणायचं, जिथं की प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं होतं, पायथननी काही कोड एक्झिक्यूट पण केला आणि सडनली काही एरर आलेला आहे, त्याला आपण म्हणतो एक्सेप्शन एरर्स. आणि नॉर्मल एरर्स आपण म्हणणार की तिथं एक्झिक्युशन तुमचं स्टार्टच नाही केलं, पायथननी तिथं कोडचं एक्झिक्युशन स्टार्टच नाही केलं आणि डायरेक्टली एरर्स तुमच्यासमोर मांडलंय, तर त्याला आपण म्हणतो नॉर्मल एरर्स. चला, एरर आणि एक्सेप्शन मधलं व्यवस्थितपणे डिफरन्स जे आहे त्याला समजून घ्या. ठीक आहे, सो एक कोड लिहितोय. चलो
काय असं 2-3 लाईनीचं कोड लिहिलेलं आहे मी. हां, आता तुम्हाला काय करतोय, एक एक करून एक्सप्लेन करतोय. चला आता मी परत एकदा खाली पण एक काय करतोय, कोड लिहिण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. काही अशा पद्धतीने काय केलेलं आहे, इथं एक कोड लिहिलेला आहे. 1 2 3 4 5 6 लाईनीचा कोड आहे टोटल. आता काय करतोय मी, कोड रन करायला घेतलेला आहे. कोडचं एक्झिक्युशन इथं स्टार्ट झालेलं आहे. कोडचं एक्झिक्युशन इथं स्टार्ट झालं आहे. आणि आता पायथन काय करतोय, माझ्यासमोर डायरेक्टली काय करतोय, एरर शो करतोय. डायरेक्टली काय करतोय, एरर शो करतोय. सो हा जो एरर आलेला आहे, हा जो एरर माझ्यासमोर आलेला आहे, हा एरर कोणता आहे, नॉर्मल आणि बिफोर एक्झिक्युशन एरर. पायथनने इथं माझं कोड एक्झिक्यूट करायला स्टार्टच नाही केलंय. पायथनने इथं माझं कोड बघायला सुरुवातच नाही केली असं मी म्हणू शकतो. डायरेक्टली काय सांगतोय, पायथनने इथं माझं कोड चेकच नाही केला. हा जो कोड होता बेसिकली, हा पहिल्या लाईन पासून ते 7व्या लाईन पर्यंत जो कोड होता, त्यांनी त्या कोडला बघितलं पण नाही, त्या कोडला एक्झिक्यूट करायला सुरुवात पण नाही केली. आणि डायरेक्टली कुठं एरर दिलं मला, 9th लाईनवरती माझ्यासमोर काय केलेलं आहे, एररला पॉईंट आउट केलेलं. 9व्या नंबरच्या लाईनवरती मला डायरेक्टली काय केलेलं आहे, त्यांनी एरर दाखवून दिले. लक्षात, हा तुमचा असणार आहे तुमचे नॉर्मल एरर, बिफोर एक्झिक्युशन एरर. बिफोर एक्झिक्युशन एरर. चला या लाईनला मी आता काय करतोय, बरोबर करतोय आणि खाली येतोय, प्रिंट करतोय. अजून एक स्टेटमेंट इथं लक्ष द्यायचं आहे, 10 डिवायडेड बाय 0. आता मॅथमॅटिक्समध्ये म्हणा किंवा पायथनमध्ये म्हणा, आपण कोणत्या पण नंबरला 0शी डिवाइड नाही करू शकतो. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बघा, कॅल्क्युलेटर ओपन करून बघा, त्याच्यामध्ये एखाद्या नंबरला डिवायडेड बाय 0 करा, तुम्ही लगेच तिथं काय बघणार आहे, 0 डिव्हिजन एरर बघणार आहे. किंवा तिथं काही ना काहीतरी मेसेज तुम्ही चेक करत असणार आहे, की काही ना काहीतरी मेसेज तुमच्यासमोर डिस्प्ले असणार. लक्ष द्या. ठीक आहे. सो कोणत्या पण नंबरला आपण डिवायडेड बाय 0 नाही करू शकत. सो त्या केसमध्ये हा काय झालेला आहे, एक एरर झालेला आहे. आणि पायथनमध्ये त्या एररला नाव दिलेलं आहे 0 डिव्हिजन एरर. जसं इथं सिंटॅक्स एरर तुमच्या समोर आलेलं आहे, तसंच प्रत्येक एररला काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे. सो प्रत्येक एररला नाव आहे. जसं इथं सिंटॅक्स एरर होतं, तर तो त्यांनी माझ्यासमोर प्रेझेंट केला. तसंच हा जो एरर आहे याला आपण म्हणतो 0 डिव्हिजन एरर. सो त्या 0 डिव्हिजन एररला सुद्धा देखील पायथन माझ्यासमोर काय करणार आहे, प्रेझेंट करणार. सो आता बघा तो एरर कशा पद्धतीने येतो. सो इथं तुम्ही बघू शकता माझ्यासमोर एरर आलेलं आहे. कोणतं एरर आलेलं आहे, 0 डिव्हिजन एरर आलेलं आहे. सो हा एरर कोणतं झालेलं आहे, एक्सेप्शन एरर झालेलं आहे. हा जो एरर आहे हा कोणत्या कॅटेगरीमध्ये लाई करतोय, एक्सेप्शन एररमध्ये लाई करतोय. आणि जो वरचा सिंटॅक्स एरर होता तो तुमचा कोणता एरर होता, तो तुमचा नॉर्मल एरर होता, जो की कोड एक्झिक्युशनच्या बिफोरच आपल्याला प्रेझेंट केला गेलेला होता. पण हा जो एरर आहे 0 डिव्हिजन एरर, हा मला कोड एक्झिक्युशनच्या टाइमला रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे की माझं कोड एक्झिक्युशन स्टार्ट झालं होता, पायथननी कोड एक्झिक्युशन स्टार्ट केलं. सगळ्यात पहिले प्रिंट हॅलो वर्ल्ड केला. तुम्ही इथं बघू शकता हॅलो वर्ल्ड माझं प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर पायथननी दोघांचं मॅथमॅटिकल ऑपरेशन देखील इथं परफॉर्म केला, ज्याचा आन्सर 30 होता, तो सुद्धा आउटपुट स्क्रीनवरती आलाय. त्याच्यानंतर प्रिंट हॅलो केला, तो सुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतर हा प्रिंट स्टेटमेंट सुद्धा आउटपुट स्क्रीनवरती एक्झिक्यूट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पायथननी मला या लाईनसाठी काय केलेलं आहे, एरर थ्रो केलं. लाईन नंबर 11 साठी पायथन काय सांगतोय, 0 डिव्हिजन एरर, डिव्हिजन बाय 0 असं स्टेटमेंट तो माझ्यासमोर प्रेझेंट करतो. आता हा जो एरर आलेला आहे ह्याला मी काय म्हणणार, एक्सेप्शन एरर. आता वरती तुम्ही बघू शकता जो सिंटॅक्स एरर आला होता तिथं माझं कोड एक्झिक्युशन स्टार्ट नव्हतं झालं. इथं तुम्ही नीट चेक करा, कोड एक्झिक्युशन माझं इथं स्टार्टच नव्हतं झाला आणि डायरेक्टली मला या लाईनसाठी एरर दिलेलं होतं. वरच्या कोणत्याच लाईन पायथननी बघितलं नाही आणि एक्झिक्यूटही केले. डायरेक्टली त्यांनी मला काय केलं, एररच डायरेक्टली थ्रो केलं. म्हणजे की इथं माझं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्टच नव्हतं झालं, पण इथं माझं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झाला आणि काही नंबर ऑफ लाईन्स एक्झिक्यूट पण झाले. त्याचे आउटपुट सुद्धा देखील पायथनने आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केले आणि त्याच्यानंतर जाऊन त्यांनी मला 0 डिव्हिजन एरर थ्रो केलं. असो असे एरर्स जिथं एक्झिक्युशनच्या मध्ये ऑकर होतात, असे एरर्स जे की रन टाईममध्ये ऑकर होतात, असे एरर
ला आपण एक्सेप्शन एरर्स म्हटलं जातो आणि त्याच एक्सेप्शन एरर्सला आपण पायथनमध्ये हँडल करू शकतो. आपण स्वतः त्या एक्सेप्शन एरर्सला हँडल करू शकतो. आता काय अर्थ आहे एक्सेप्शन हँडल करणं म्हणजे काय? सो इथं तुम्ही लक्ष देऊ शकतात, पायथननी माझ्या एक्झिक्युशन ऑफ कोड इथं पूर्णपणे स्टॉप करून दिलेलं आहे. पायथननी इथं माझं कोडचं एक्झिक्युशन पूर्णपणे स्टॉप केलं. आता ह्याच्यानंतर जर का मी कोणतं पण कोड लिहिलं, सपोज मी इथं परत एकदा लिहितोय प्रिंट हॅलो वर्ल्ड, रन करतोय कोड, इथं बघा परत एकदा कोडचं एक्झिक्युशन स्टार्ट केलं, कोड रन केलं, इथं तुम्ही बघू शकतात की वरच्या लाईनचं सगळं कोड रन झालेलं आहे. एरर कुठे आहे? 11व्या नंबरच्या लाईनवरती पायथनने एरर मांडलेलं आहे. हे बघा 11व्या नंबरच्या लाईनला पायथन एरर शो करतोय, तर त्याच्यावरच्या सगळ्या लाईनचं एक्झिक्युशन त्यांनी केलं आणि प्रॉपर केलं. हे बघा इथं तुम्ही बघू शकता सगळ्या लाईनचं एक्झिक्युशन त्यांनी प्रॉपर केलंय आणि त्याचा आउटपुट इथं शो होतोय. पण जसं 11व्या लाईनचं एक्झिक्युशन चालू झाला तिथं त्यांनी मला एरर शो केला आणि प्रोग्राम तिथं स्टॉप करून टाकला. पुढच्या लाईनकडे तो गेलाच नाही, पुढच्या लाईनकडे तो गेलाच नाही आणि पुढच्या लाईनला तो चेक सुद्धा करत नाही. सो जेव्हा पायथन हँडल करतो एक्सेप्शन्सला, जेव्हा पायथन हँडल करतो एक्सेप्शन्स एररला, तेव्हा तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन कम्प्लिटली स्टॉप होऊन जातो आणि तोच एक्सेप्शन एरर जर का आपण हँडल केलं तर तो जो प्रोग्रामचं एक्झिक्युशन आहे तो तुमचं स्टॉप नाही होणार, तो तुमचं कंटिन्यूच राहणार. प्रोग्रामचं जो एक्झिक्युशन आहे तो तुमचं स्टॉप नाही होणार, तो तुमचं नेहमी कंटिन्यूच राहणार आहे. आणि जेव्हा आपण एक्सेप्शन्सला हँडल करू तेव्हा इथं तुमचा जो एरर मेसेज आहे तो शो होईलच, पण पुढचं एक्झिक्युशन सुद्धा देखील तुमचं चालू राहणार. म्हणजे की इथं जो प्रिंट हॅलो वर्ल्ड येणार होता तो पायथननी नाही आणलेला आहे, कारण त्याचा कन्सेप्ट काय सांगतो की प्रोग्रामचं एक्झिक्युशन कम्प्लिटली स्टॉप करून टाकायचं. पण तोच एक्सेप्शन एरर जेव्हा आपण हँडल करू तेव्हा आपण त्या एररला हँडल तर करू, 100% करू त्या एररला हँडल. त्याच्यासाठी जो पण मेसेज आहे तो आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले पण करू, पण प्रोग्रामचं एक्झिक्युशन आपण स्टॉप नाही करणार. पुढच्या लाईनचा कोड जो आहे तो एक्झिक्यूट होत राहणार. पुढच्या लाईनचा जो कोडचं एक्झिक्युशन आहे तो तुमचं पायथनमध्ये चालूच राहणार. सो हा कन्सेप्ट आहे तुमचा एक्सेप्शन हँडलिंगचा, जिथं तुम्हाला आत्तापर्यंत नंबर ऑफ एरर्स तुम्ही फेस केले असतील. जेव्हा पण तुम्ही कोड लिहितात, प्रोग्रामला राईट करतात, तेव्हा तुमच्यासमोर त्या प्रोग्राममधले एरर्स तुमच्यासमोर मांडले जातात. सो तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की जो एरर तुमच्यासमोर मांडला गेलेला आहे तो तुमचं रन टाईम एरर आहे की बिफोर रन टाईम एरर आहे. रन टाईमचा अर्थ काय, किंवा बिफोर एक्झिक्युशन एरर आहे की आफ्टर एक्झिक्युशन एरर, असं तुम्ही नॉर्मली म्हणू शकता. जे आफ्टर एक्झिक्युशनवाले एरर्स असतात त्यांना आपण म्हणतो एक्सेप्शन्स, आणि तशा एक्सेप्शन्सला आपण हँडल करू शकतो. पण बिफोर एक्झिक्युशन, जे की बिफोर एक्झिक्युशनवाले एरर्स असतात, जसं की सिंटॅक्स एरर तुम्ही इथं बघू शकतात, जो की बिफोर एक्झिक्युशनच आपल्याला ऑफर झाला होता, ते जे एरर्स असतात ते एक्सेप्शन्स नसतात आणि तशा एररला आपण हँडल नाही करू शकत, त्याला पायथनच हँडल करतात. पण एक्सेप्शन्स म्हणजे की एररच असे एरर जे आफ्टर एक्झिक्युशन तुम्हाला आलेले, कुठंतरी मध्येच तुम्हाला आले, तुमच्या पहिल्याच्या सगळ्या लाईनचं तुमचं एक्झिक्युशन झालं, त्याचं प्रॉपर आउटपुट आला आणि सडनलीच मध्ये अशी कोणती तरी गोष्ट घडली की जिथं पायथनला कोड एक्झिक्युशन स्टॉप करावं लागलं आणि एरर तुमच्यासमोर रेस करावं लागलं, त्याला आपण म्हणतो एक्सेप्शन एरर्स. आणि तशा एक्सेप्शन एरर्सला आपण स्वतः हँडल करू शकतो. पायथन जर का हँडल करणार तर प्रोग्रामचं एक्झिक्युशन कम्प्लिटली स्टॉप करणार, आणि जेव्हा आपण आपले एरर्सला हँडल करू तेव्हा आपल्या कोडचं एक्झिक्युशन स्टॉप नाही होणार, तो चालूच राहणार. सो तोच कन्सेप्ट असतोय एक्सेप्शन हँडलिंगचा, जिथं की आपण आपले स्वतःचे एरर्स आता काय करू, हँडल करू. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपण फक्त एरर्सच हँडल नाही करणार आहे, आपण स्वतःचे एरर्स सुद्धा देखील इथं क्रिएट करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्वतःचे एरर्स सुद्धा देखील इथं क्रिएट करू शकतो. आपण स्वतःचं एरर डिफाईन करणार, त्या एररला आपण स्वतः काहीतरी नाव देणार आणि त्याच्यासाठी कोणत्या केसमध्ये तो एरर ऑकर झाला पाहिजे तिथं आपण त्याला राईट करणार. मग ती कोणती पण केस असू शकते, कोणती पण केस. साधं जर का तुम्ही इफ कंडिशनल स्टेटमेंट राईट केलं, त्या इफ कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जर का एखादी कंडिशन तुमची ट्रू झाली तर लगेच तुम्ही त्याच्या आतमध्ये कंडिशन रेस करू शकता, लगेच तुम्ही एक्सेप्शन रेस करू शकता, तुम्ही तिथं एरर रेस करू शकता. सो एक्सेप्शन हँडलिंगमध्ये जे ऑलरेडी एरर्स आहे, जे ऑलरेडी एरर्स डिफाईन आहे पायथनमध्ये, त्या एरर्स, कोणते एरर, फक्त एक्सेप्शन एरर्स,
नॉर्मल एरर्स नाही, फक्त एक्सेप्शन एरर्स त्यांना तुम्ही हँडल करू शकता आणि प्लस स्वतःचे एरर्स देखील तुम्ही डिफाईन करू शकता. स्वतःचे एरर देखील तुम्ही स्वतः डिफाईन करू शकतात आणि त्यांना सुद्धा देखील तुम्ही रेस करू शकतात पायथन प्रोग्रामिंगमध्ये. सो आता पुढचा कन्सेप्ट आपला तोच असणार आहे की जे एक्सेप्शन्स आहेत त्यांना आपण हँडल करू, स्वतः हँडल करू, जेणेकरून तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप होणार नाही, तो सतत चालू राहणार. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतःचे पण एरर्स इथं बिल्ड करू आणि त्यांना कसं रेस करायचं ते पण तुम्हाला समजून देऊ. कन्सेप्ट समजलंय, एरर्स काय असतात, एक्सेप्शन्स हँडलिंग काय, एरर आणि एक्सेप्शन एररमध्ये काय डिफरन्स आहे, एक्सेप्शन्स कोणत्या एररला म्हणायचं. बेसिकली तुमच्यासमोर जे एरर शो केले जात आहेत ते सगळे एररच आहे. जे नॉर्मल एरर्स आहे, काही एक्झिक्युशनच्या नंतरचे एरर आहे, पण एक्झिक्युशनच्या नंतरचे जे एरर येतात त्यांना आपण एक्सेप्शन्स म्हणतो. सो कोणत्या एररला एक्सेप्शन म्हणायचं आणि कोणत्या एररला एक्सेप्शन नाही म्हणायचं ते कन्सेप्ट समजलंय. म्हणजे सर त्याला त्याचा सिंटॅक्स बरोबर आहे एकदम, पण त्याच्यानंतरचा जो एरर आहे तो एक्सेप्शन एरर आहे का? म्हणजे आता वरती सिंटॅक्स चुकलं तर तो सिंटॅक्स एरर झाला. जर जे जे एररचा सिंटॅक्स पण बरोबर आहे आणि त्याच्यानंतरचे जे उरलेले एरर आहे ते एक्सेप्शन एरर आहे ना. नाही, तसं नाही, असं नको डोक्यात घेऊ की सपोज इथपर्यंत सिंटॅक्स बरोबर आहे आणि त्याच्यानंतर काय चुकतोय, तर तसं नाही. तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू झाला आणि प्रोग्रामचं एक्झिक्युशन नंतर जर का तुम्हाला एरर आला तर त्याला एक्सेप्शन्स म्हणायचं. म्हणजे की पहिल्यांदा पायथननी हा स्टेटमेंट तुमचा रन केला, तो सक्सेसफुली रन झाला, त्याच्या आउटपुट सुद्धा देखील पायथननी काय केला, इथं डिस्प्ले केला. हे बघा, हॅलो वर्ल्ड त्यांनी सगळ्यात पहिले इथं डिस्प्ले केला. त्याच्यानंतर तो आला सेकंड लाईन वरती आणि a = 10 बघतोय, b = 20 बघतोय आणि खाली लिहून परत प्रिंट a+b पण करतो. सो तो सुद्धा सक्सेसफुली इथं प्रिंट झाला. त्याच्यानंतर प्रिंट हॅलो सुद्धा झाला आणि प्रिंट हा स्टेटमेंट सुद्धा तुमचं सक्सेसफुली आला. दिस विल बी नॉर्मल एरर बिफोर एक्झिक्युशन. पण जेव्हा तो इथं आला तेव्हा त्याला सडनली काय ऑकर झाला की तुम्ही एखाद्या नंबरला 0नी डिवाइड करताय आणि तो पॉसिबलच नाही आहे ऑपरेशन, तो पॉसिबलच नाही आहे ऑपरेशन. सो त्या केसमध्ये त्यांनी काय केलं, एरर रेस केलं. बेसिकली इथं काय चुकलेलं नाहीये. इथं जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर युजरनी इथं कोणती गोष्ट चुकलेली नाहीये. युजरनी बरोबर कोड लिहिलेला आहे, त्याचं सिंटॅक्स बरोबर आहे. त्यांनी ऑपरेटर यूज केलेलं आहे, डिवाइड ऑपरेटर यूज केलंय. ते डिवाइड ऑपरेटरच्या लेफ्ट साईडला पण नंबर दिलाय आणि डिवाइड ऑपरेटरच्या राईट साईडला पण नंबर दिले. सो 2 नंबर पाहिजे होते डिवायडेशन करण्यासाठी, ते 2 नंबर त्यांनी दिले. आता ते 2 नंबर ते कोणते पण देऊ शकतो. तो 0 देऊ शकतो, 1 पासून ते 9 पर्यंत नंबर देऊ शकतो किंवा डबल डिजिट, ट्रिपल डिजिट, निगेटिव्ह नंबर सुद्धा देखील तो तिथं पास करू शकतो. सो ती त्याची इच्छा आहे, युजरची इच्छा आहे. तसं तो सगळे नंबर इथं काय करणार, तो पास करणार. सो त्या केसमध्ये पायथन त्याला इथं काही हे नाही करणार आहे, पायथन त्याला इथं काही स्टॉप नाही करणार आहे सुरुवातीला. पायथन कधी स्टॉप करतोय, जेव्हा कोडचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. लक्षात घ्या, पायथन तुमचा डेटा आतमध्ये जाऊन रीड नाही करत. पायथन सुरुवातीलाच तुमचा आतमध्ये जाऊन डेटाला रीड नाही करत. पायथन फक्त तुमचं प्रोग्रामला एक असं समजा की स्कॅन करतोय, चेक करतोय की सगळं बरोबर आहे का, तुम्ही प्रॉपर वेमध्ये कोड लिहिलाय का, तुमचं सिंटॅक्स चुकलेलं तर नाहीये. असे एरर्स तो काय करतोय, फक्त सुरुवातीला चेक करतोय. जेव्हा त्याचा ऍक्च्युअल एक्झिक्युशनला तो स्टार्ट करतो तेव्हा तो जाऊन एक एक कोडला लाईन बाय लाईन, एक एक कोडला लाईन बाय लाईन म्हणा, लेफ्ट टू राईट, कॅरेक्टर बाय कॅरेक्टरला रीड करतोय, लेटर बाय लेटर, वर्ड बाय वर्ड तो काय करतोय, रीड करायला सुरुवात करतोय. आणि जेव्हा तो त्या पद्धतीने एक्झिक्युशन करतो तेव्हा त्याला इथं सापडला की नंबर्स तर युजरनी पुट केले, त्याला पाहिजे होते नंबर्सच, पण युजरनी जो नंबर पुट केलेला आहे तो चुकीचा आहे. असा नंबर त्यांनी पुट नाही करायला पाहिजे. 0 नंबर चुकीचा नाहीये, पण डिनॉमिनेटरमध्ये 0 नंबर पुट करणं हा चुकीची गोष्ट आहे. कॅल्क्युलेटर मध्ये ते अलाउड नाही. हा, सो त्या केसमध्ये तुम्हाला एक्सेप्शन एरर, असे जे एरर्स जे रन टाइम मध्ये आले, तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू होता, प्रत्येक गोष्ट तुमची या लाईन पर्यंत बरोबर झाली, पायथननी तिथपर्यंत तुम्हाला आउटपुट सुद्धा शो केलं, पण सडनली काय झालं, अननेसेसरी थिंग इथं ऑकर झाली, जे की पायथनला सुद्धा आयडिया नव्हती. पायथनला सुद्धा पूर्व कल्पना नव्हती की असा काही एरर इथं येऊ शकतो. पायथनला तो एरर कधी समजला, एक्झिक्युशन मध्ये समजला, रन टाइम मध्ये समजला. मग असे एरर्स जे की पायथनला एक्झिक्युशन करताना समजतो, रन टाइम मध्ये समजतो, त्या एरर्सला आपण म्हणतो एक्सेप्शन्स. जर का पायथनला पहिले समजलं असतं तर त्या केसमध्ये
त्याला आपण एक्सेप्शन्स म्हटलंच नसतं. जसं की सिंटॅक्स एरर इथं बघा, पायथनला डायरेक्टली इथं समजून गेलं की हा सिंटॅक्स चुकीचा आहे, त्यांनी प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट पण नाही केलं, त्यांनी प्रिंट हॅलो वर्ल्डला प्रिंट नाही केलं, ए प्लस बीची ॲडिशन नाही केली, डायरेक्टली त्यांनी इथं एरर थ्रो केला होता, डायरेक्टली सिंटॅक्स एरर मांडून दिली. सो हे जे एरर्स असतात जे की एक्झिक्युशनच्या तुम्हाला पहिलेच सांगून दिलेले आहे, त्या एरर्सला तुम्ही हँडल नाही करू शकत. पण हे जे एरर्स आहे झिरो डिव्हिजन एरर, जे की तुमच्या एक्झिक्युशनच्या मध्ये आले आणि तेव्हा तुम्हाला शो केलेलं आहे, तशा एरर्सला तुम्ही देखील हँडल करू शकता. एक क्वेश्चन होता सर, हां हे कळलं आता कॉन्सेप्ट की समजा हे ह्याच्या वेळेस डायरेक्ट कळून जातं त्याला आणि तो बाकीचं काहीच प्रिंट करत नाही, आणि एक्सेप्शन मध्ये लाईन बाय लाईन येतो तो, आणि मग त्या ठिकाणी आल्यावर त्याला कळतं. असं काय होतं म्हणजे? असं का होतं म्हणजे ते असं सांग. म्हणजे तो एक्सेप्शन एरर जो आहे हां त्याला पण ह्याच्यासारखंच का नाही ट्रीट करत, सिंटॅक्स एरर सारखं? अच्छा, एक्सेप्शन जे एरर्स असतात त्याला पायथन पहिलेच का नाही सिंटॅक्स सारखं. हा. आयडेंटिफाय करत नाही. हो. कसं आयडेंटिफाय करणार ना, इथं त्याचं चुकलेलंच नाही ना. युजर सपोज कर, एक्सेप्शन एररचं अजून तुम्हाला व्यवस्थित सांगतो. इथं मी एक्झाम्पलमध्ये एक्स नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये मी इनपुट घेतोय, युजरकडून इनपुट घेतोय, चला एंटर ए नंबर, आणि वाय नावाचं पण एक व्हेरिएबल बनवतोय आणि सेम त्याच्यामध्ये पण एंटर अनदर नंबर नावाचं एक व्हेरिएबल इनपुट घेतोय. आता इथं मी काय करणार आहे बघा, एक्स डिवायडेड बाय वाय करणार. काय करणार आहे? एक्स डिवायडेड बाय वाय. आता सपोज मी प्रोग्राम रन केला, आता माझं प्रोग्रामचं रन केला, कळलं सर. हो. हां पायथनचं बरोबर. एक्झिक्युशन इथं स्टार्ट झालं. हां नीट समजून घे. आता इथपर्यंत पायथन आला, सगळं बरोबर होता, त्यांनी तेवढं आउटपुट शो पण केलं, हे बघा आला तेवढं आउटपुट सगळं. आता तो काय मागतोय? इनपुट मागतो, एंटर ए नंबर. मी टाकलं इथं 10, एंटर अनदर नंबर. आता युजरनी दिलं 0, पायथन काय करणार? हा हां बरोबर आहे, एरर त्यांना काय देणार? झिरो डिव्हिजन. कळलं सर. आता त्याच्यामध्ये पायथनची चूकच नाही आहे ना काही. पायथन पहिले आयडेंटिफाय हो. कसं काय करू शकतो की युजरच्या मनात काय चालू आहे, तो फ्युचरमध्ये त्याला समजणार आहे, असं समज. आणि जेव्हा मी इथं इनपुट नाही घेतोय, मॅन्युअली पण कोड टाईप करतोय, सो त्या केसमध्ये पण तो एरर का नाही देते? कारण त्याला काय शिकवलेलं आहे, त्याचं सिंटेक्स काय आहे. जर काय युजर काय करतोय? डिवाइड करतोय. काय डिवाइड करतोय? 2 नंबर्सला डिवाइड करतोय, तर करू द्या 2 नंबर्सला डिवाइड. मग ते नंबर त्यांनी काय हो. पुट केलंय, तो कसं काय बघणार पहिले सुरुवातीला? लक्षात कळलं सर. सो एक्झिक्युशन तुमचं स्टार्ट होतं. असे पण एरर्स, असे भरपूर एरर्स आहे जे की तुम्हाला एक्झिक्युशनच्या नंतर समजतं. जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट होतं त्याच्यानंतर तुम्हाला ऑफर होतात, आणि ते एरर्सलाच आपण एक्सेप्शन एरर म्हणतो, आणि तशा सगळ्या एररला तुम्ही देखील हँडल करू शकतात. तोच कन्सेप्ट सांगतोय एक्सेप्शन हँडलिंग. आणि जे एरर्स असतात जे की पायथन पहिलेच रेकग्नाइज करतोय, त्याचं एक कोडचं एक्झिक्युशन स्टार्ट नाही करतोय, सो तसे जे एरर्स असतात त्यांना तुम्ही हँडल नाही करू शकत. त्या केसमध्ये तुम्हाला कोडला बरोबर राईट करणं कंपल्सरीच आहे. तुमचं जिथं चुकलेलं असेल तिथं जाऊन तुम्हाला कोड बरोबर करणं कंपल्सरीच आहे, तेव्हाच तुमचं कोड एक्झिक्यूट होईल, नाही तर कधीच एक्झिक्यूट नाही होणार. लक्षात घ्या. पण असे एक्सेप्शन्स जे की कोडच्या मध्ये चालू झालेले, त्या केसमध्ये आपण हँडल करणार. आत्ता पायथन हँडल करतोय, आता आपण हँडल करणार, आणि जेव्हा आपण हँडल करू तेव्हा पुढचं जो लाईन आहे, पुढची जी लाईन पायथन स्किप करतोय, हे बघा आता झिरो डिव्हिजन एरर आला, त्याच्यानंतर त्यांनी कोडचं एक्झिक्युशन स्टॉप केला, आणि जो हॅलो वर्ल्ड आहे, प्रिंट हॅलो वर्ल्ड 15 लाईनवरती प्रेझेंट आहे, तो देतच नाही, तो त्याला प्रिंटच करत नाही. सो असं जो प्रोग्रामचं एक्झिक्युशन पायथन स्टॉप करून देतो. जर का कंट्रोल आपल्याकडे आला, प्रोग्रॅमरकडे आला, तर तोच प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप नाही होणार, तो चालूच राहणार. मग किती पण एरर असू द्या, त्या रन टाईममध्ये एक्झिक्युशन करताना किती पण एरर येऊ द्या, त्या सगळ्या एरर्सला तुम्ही हँडल करणार, आणि तुमचा जो वर्क आहे तो तुमचा चालूच राहणार. चल, समजतंय? हो सर. प्रदीप, योगेश? हो सर. ठीक. चला आता समजून घ्या व्यवस्थितपणे. सुरुवातीला जातोय, एक्सेप्शन हँडलिंग काय ते लिहितो, आणि मग सिंटॅक्स सुद्धा तुमच्यासमोर मांडतो एक्सेप्शन हँडलिंगचं.
एक्सेप्शन हँडलिंगला आता काय, हे एरर्सला आता आपण कसे हँडल करणार त्याचं सिंटॅक्स मी तुम्हाला शो करतो. सिंटॅक्स समजून घ्या. ठीक आहे, सगळ्यात पहिले सिंटॅक्समध्ये तुमचं येणार आहे ट्राय ब्लॉक. ट्रायला लावायचे कोलन आणि इथं लिहायचं आहे तुमचं कोड. ठीक आहे, आता तुम्ही जो कोड होता जे तुम्ही नॉर्मली लिहित होते, लाईनच्या सुरुवातीलाच तुम्ही कोड लिहित होता, आता तो कोड कशामध्ये पुट करायचा आहे, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये पुट करायचा. फक्त सुरुवातीला लावायचं आहे ट्राय आणि त्याच्या आतमध्ये लिहायचं आहे कोड, जो कोड तुमचं एक्सेप्शन रेज करू शकतो. असं कोड तुम्हाला तिथं राईट करायचं आहे जो की जेव्हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू होईल आणि तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन जेव्हा चालू होईल तेव्हा त्या केसमध्ये एरर येण्याचे चान्सेस आहेत. प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या मध्ये तिथं एरर येऊ शकतात. सो त्या केसमध्ये तुम्ही ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तसं कोड तुम्ही काय करणार आहे, राईट करणार आहे. आणि ट्राय सोबत नेहमी लक्ष द्या, एक्सेप्ट ब्लॉक जो आहे त्याला राईट करणं कंपल्सरी. काय करणार आहे, एक्सेप्ट ब्लॉकला राईट करणं कंपल्सरी. एक्सेप्ट ब्लॉक तुमचा काय करणार आहे, त्या कोडचं एररला सॉल्व्ह करणार आहे. जो पण तुमच्या रन टाईममध्ये एरर येईल त्या केसमध्ये त्या एररला कोण सॉल्व्ह करणार आहे, तुमचा एक्सेप्ट जो आहे तो त्या टाईममध्ये ऑकर होणार आहे. तो एक्सेप्शन तिथं बेसिकली ऑकर होणार आहे. त्या कोडला, त्या एररला कोण हँडल करणार आहे असं मी म्हणू शकतो, त्या एररला कोण हँडल करणार आहे, तुमचं एक्सेप्ट ब्लॉकचं कोड तुमचं त्या एररला हँडल करेल. नीट लक्ष द्या. सिंटॅक्स काय एक्सेप्शन हँडलिंगचं, सगळ्यात पहिले लिहायचं आहे ट्राय ब्लॉक. त्या ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुमचं कोड लिहा. जो पण कोड तुम्हाला राईट करायचं ते करा. जसं तुम्ही नॉर्मली कोड लिहित होते, जसं आपण हा सगळं कोड कसं लिहिलेलं आहे सेम तशाच पद्धतीने ते सगळं कोड कुठं टाकायचं, आता ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये पुट करायचं. सगळं कोड स्टेप बाय स्टेप राईट करायचं. आणि ते सपोज तुमचं एक्झिक्युशन चालू झाला आणि तुमच्या कोडमध्ये असं तुम्ही कोड लिहिलेला आहे जो की तुम्हाला एरर देऊ शकतो त्या एक्झिक्युशनमध्ये आणि एरर ऑकर झाला, त्या केसमध्ये तुमचं एक्सेप्ट ब्लॉक काय करणार, त्या कोडला हँडल करणार. तुमचं एक्सेप्ट ब्लॉक तुमच्या त्या कोडला हँडल करणार. आणि एक्सेप्ट ब्लॉक नंतर हा कोड जर का तुमचं सक्सेसफुली रन झाला, त्याच्यानंतर तुम्ही इथं कोणतं पण कोड लिहिलेला असेल पायथन, त्या कोडला सुद्धा देखील रन करा. तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन आता स्टॉप नाही होणार. पायथन तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन आता स्टॉप नाही करणार. चला समजून घेऊ कशा पद्धतीने आपण ट्राय आणि एक्सेप्टला इम्प्लिमेंट करणार. चला हाच सगळं कोड आपण काय करतोय, कॉपी करतोय आणि काय करणार आहे, आपण पेस्ट करणार आहे ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये. सो कसं लिहितोय मी, ट्राय कोलन आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतोय, हा सगळा डेटा तुमचं पुट करतोय. हा सगळं डेटा मी काय करणार आहे, कुठं पुट करतोय, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये सगळं डेटा मी काय करतोय, पुट करतो. एवढं मला कोड लिहायचं होतं ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये. मी बाहेर निघणार, त्याच्यानंतर एक्सेप्ट ब्लॉकला राईट करणार. एक्सेप्ट ब्लॉकला राईट केल्यानंतर कोलन लावणार आणि त्याच्या आतमध्ये येऊन मी काय करणार आहे, प्रिंट स्टेटमेंटला राईट करतोय. काही अशा पद्धतीने. चला आता समजून घ्या काय होतंय, कशा पद्धतीने कोडचं एक्झिक्युशन चालणार आहे. चला आता रन करतोय कोड. चला पहिले बघा, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये जो स्टेटमेंट होता प्रिंट हॅलो वर्ल्ड, त्याचा आउटपुट पायथनने इथं काय केलेलं आहे, शो केलेलं आहे. A = 20, B = 20 होतं, त्या दोघांची ॲडिशन केली पायथननी, त्याचा आउटपुट होता 30, तो सुद्धा आउटपुट स्क्रीनवरती शो केलेला आहे. त्याच्यानंतर प्रिंटमध्ये हॅलो स्टेटमेंट होता, हॅलो स्ट्रिंग होती, त्याला सुद्धा देखील त्यांनी माझ्यासाठी प्रिंट केलं. त्याच्यानंतर प्रिंटमध्ये अजून एक काहीतरी स्ट्रिंग होतं, त्या स्ट्रिंग स्टेटमेंटला देखील त्यांनी माझ्यासाठी इथं प्रिंट केलं. आता एंटर नंबर तो मला सांगतोय, मी 10 देतोय. दुसरा नंबर तो मला एंटर अनदर नंबर म्हणतोय,
एंटर अनदर नंबर म्हणतोय आणि मी तिथं पुट करतोय 0. आता तुम्ही बघा काय होतंय, त्यांनी माझ्या पायथनच्या प्रोग्राममध्ये एरर नाही आलेला आहे, पायथनच्या प्रोग्राममध्ये माझं प्रोग्रामचं एक्झिक्युशन देखील स्टॉप नाही झालेलं आहे. डायरेक्टली जिथं एरर आला, इथं एरर आला होता प्रिंट 10 डिवायडेड बाय 0, त्याच्यानंतर लगेच एक्सेप्ट ब्लॉक ॲक्टिवेट झाला. तुमचा एक्सेप्ट ब्लॉक ॲक्टिवेट झाला, त्याच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला होता तो पायथननी माझ्यासाठी एक्झिक्यूट केला. बघा, युअर अनदर नंबर कॅन नॉट बी 0, स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे, युअर अनदर नंबर कॅन नॉट बी 0 बिकॉज वी कॅन नॉट डिवाइड बाय 0, असं त्यांनी स्टेटमेंट लिहिलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता प्रिंट हॅलो वर्ल्ड हा माझं स्टेटमेंट देखील इथं एक्झिक्यूट झालेलं आहे. वरच्या लाईनमध्ये बघा 0 डिव्हिजन एरर आला, पायथननी फक्त एवढंच सांगितलं डिव्हिजन बाय 0, एवढं स्टेटमेंट तो देतोय आणि प्रोग्रामचं एक्झिक्युशन तिथंच त्यांनी स्टॉप करून टाकलं. जो प्रिंट हॅलो वर्ल्ड होता तो त्यांनी प्रिंटच केला नाही माझा, पण इथं एरर नाही आला, कोडचं एक्झिक्युशन पण जो एरर होता त्याला हँडल केला आपण स्वतःच, आपलं स्वतःचं मेसेज आपण इथं डिस्प्ले केलं आणि त्याच्यानंतर प्रोग्रामचं एक्झिक्युशनही स्टॉप नाही झाला. पुढचा जो प्रोग्राम होता, पुढचे जे लाईन्स ऑफ कोड होते ते सुद्धा माझ्यासाठी पायथननी इथं एक्झिक्यूट करून दिले. सो ह्याचा अर्थ आहे तुमचं ट्राय ब्लॉक आणि एक्सेप्ट ब्लॉक, जे की दोन्ही पण सोबत लिहिले जातात. ट्रायमध्ये तुमचं तो कोड येणार आहे ज्या कोडमध्ये एक्सेप्शन येण्याचे चान्सेस असतात, आणि जर का एक्सेप्शन आलं त्या केसमध्ये तुम्ही त्या एक्सेप्शनला कसं हँडल करणार त्याचा कोड तुम्ही लिहिणार एक्सेप्ट ब्लॉकमध्ये. आणि ह्याचा अर्थ समजून घ्या की तो एरर आपण स्वतः हँडल करतो. इथं तुम्ही बघू शकतात आता पायथननी एरर हँडल नाही केलेलं आहे. पायथननी जर का एरर हँडल केलं असतं काहीतरी असा मेसेज दिला असता, एवढंच मेसेज देतोय पायथन, 0 डिव्हिजन एरर डिव्हिजन बाय 0, फक्त एवढंच मेसेज देतोय. पण आता एररला कोण हँडल केलंय, मी केलेलं आहे. जर का मी एररला हँडल केलंय तर माझा हा लाईन ऑफ कोड आहे जो की युजरच्या समोर प्रेझेंट होणार आणि त्याच्या माझा जो एक्झिक्युशन आहे तो पण स्टॉप नाही झालेला आहे, पुढचं एक्झिक्युशन माझं चालूच आहे अजून. हा झालं तुमचं पहिलं पॉईंट. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. सपोज परत एकदा एक्झिक्यूट केलं एक प्रोग्राम, आता मला एंटर ए नंबर विचारतोय, मी ठेवतोय 10, दुसऱ्यांदा विचारतोय 2, मी सपोज दुसऱ्यांदा नंबर विचारतोय तर मी तिथं 2 प्रोव्हाइड करतोय. आता मी 0 नाही दिलेला आहे, सो त्या केसमध्ये x डिवायडेड बाय y करतो तिथं. परत रन करू, कारण आपण तिथं 10 डिवायडेड बाय 0 रनच करून ठेवलं होतं, सेट करून ठेवलं होतं. चला आता परत एकदा विचारतोय 10, आता देतोय मी 2. आता सक्सेसफुली तुम्ही बघू शकता जो डेटा होता तो प्रिंट झालेला. मी पहिला नंबर दिला 10, दुसरा नंबर दिला 2, तर सक्सेसफुली पायथननी 10 डिवायडेड बाय 2 केलं आणि त्याचा जो पण कॅल्क्युलेशन होता 5 होतं त्याचं कॅल्क्युलेशन 5.0, तर ते 5.0 माझ्या आउटपुट स्क्रीनवरती त्यांनी शो केलं. आता तुम्ही इथं बघू शकता एक्सेप्ट ब्लॉकचं कोड रन नाही झालं, एक्सेप्ट ब्लॉकचं कोड पायथननी रन नाही केलं. का रन नाही केलं, कारण तुमचा ट्राय ब्लॉकमध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे. ट्राय ब्लॉकमध्ये तुम्ही जो पण कोड लिहिलेला आहे तो सक्सेसफुली रन झाला. पायथनला त्या रन करताना तिथं कुठंच एरर नाही ऑकर झालं, कुठंच एक्सेप्शन नाही आला. त्या केसमध्ये एक्सेप्ट तुमचं एक्झिक्यूट नाही होणार, डायरेक्टली 5.0 आला, एक्सेप्ट ब्लॉक तुमचं स्किप झाला आणि पायथन डायरेक्टली कुठं आला 27 नंबरच्या लाईनवरती आला आणि प्रिंट हॅलो वर्ल्डला सुद्धा देखील माझ्यासमोर प्रिंट केलं. सो हा पॉईंट पण नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकला लिहिणार आहे त्या केसमध्ये ट्रायमध्ये जर का कोडमध्ये एरर आला त्या केसमध्ये पायथन एक्सेप्ट ब्लॉकला ॲक्टिवेट करतो आणि तो एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला असतो तो त्या एररला हँडल करतो आणि प्रोग्रामचं एक्झिक्युशन तुमचं कंटिन्यू असतं, म्हणजे की चालूच राहतं. आता ह्याच्या आतमध्ये मी काय करतोय, अजून एक कोड लिहितोय, लक्ष द्या. काही अशा पद्धतीने मी काय करतोय, इथं प्रिंट लिहितोय. आता मी कोडला एक्झिक्यूट करतोय. इथं तुम्हाला तिसरा पॉईंट दाखवतोय. चला परत एकदा तुम्हाला नंबर विचारतोय, आता मी देतोय 10. परत एकदा दुसरा नंबर मला विचारतोय, मी देतोय आता 0. जसं मी 0 देणार तेव्हा नीट बघा, पायथननी जसं मी 0 दिला तसं
या लाईनवरतीच प्रोग्रामचं एक्झिक्युशन त्यांनी स्टॉप केलं. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये प्रोग्रामचं एक्झिक्युशन पण स्टॉप होऊ शकतो. कधी होणार स्टॉप हे बघा. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन काय झालेलं आहे, इथं स्टॉप झालेलं आहे. जेव्हा प्रिंट एक्स वाय होतं, जेव्हा पायथन प्रिंट एक्स वाय मध्ये आला, 23 नंबरच्या लाईनमध्ये आला, तेव्हा त्याला काय झालं, तिथं एक्सेप्शन ऑकर झाला, म्हणजे की एरर ऑकर झाला. कारण आपण पहिला नंबर दिलं होतं 10, दुसरं नंबर आपण दिलं होतं 0. त्या केसमध्ये तिथं एरर आणि एक्सेप्शन पायथनला भेटला. जसं त्याला एक्सेप्शन भेटलं म्हणजे की एरर भेटला पायथनला, लगेच त्यांनी कुणाला ॲक्टिवेट केलं, एक्सेप्ट ब्लॉकला ॲक्टिवेट केलं. आणि एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला होता त्याला आउटपुट स्क्रीनवर ते पहिल्यांदा घेऊन आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच प्रोग्रामचं एक्झिक्युशन आपलं नंतर स्टॉप नाही झालं, प्रिंट हॅलो वर्ल्ड सुद्धा देखील आलेलं आहे. पण आपली कोणती लाईन स्किप झाली, एक्स डिवायडेड बाय वाय नंतरची जी लाईन आहे ती बेसिकली पायथनने स्किप केली. ती बेसिकली पायथननी त्याला स्किप केलं, कारण पायथननी ट्राय ब्लॉकमध्ये एक्झिक्युशन इथं स्टॉप केलं. प्रोग्रामचं एक्झिक्युशन पायथननी स्टॉप नाही केलं, पायथननी ट्राय ब्लॉकमध्ये इथपर्यंतच एक्झिक्युशन केलं आणि इथं स्टॉप केलं. परत सांगतोय, प्रोग्रामचं एक्झिक्युशन तुमचं स्टॉप नाही झालं, तुमचं एक्झिक्युशन कुठं स्टॉप झालं, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये स्टॉप झालं. सो एक विचारायचं सर, हां मग आपण एक्सेप्ट लिहितोय, याचा अर्थ आपल्याला पहिले तो एरर येऊन द्यावा लागेल आणि मग नंतर एक्सेप्ट, मग त्याच्यामध्ये नेमकं तो एरर काय, त्याच्यावर काय शो व्हायला पाहिजे हां ते मग लिहायचं ना खाली. हो. ट्राय ब्लॉकमध्ये एरर येऊ द्यायचं नाही असं नसतंय. जर का युजरनी तो आणण्याचा प्रयत्न केला तर, हो हो हो, युजरने आणण्याचा हा, प्रयत्न. तुम्ही स्वतःहून नाही आणणार आहे, तुम्ही स्वतःहून काय एरर आणणार. तुम्ही कधी कोणताही हो. प्रोग्रामर जेव्हा पण कोड लिहितो तो असा कोड कशाला लिहिणार की तिथं स्वतःहूनच एरर येईल. तिथं बेसिकली हे एक्झिक्युशनमध्ये अननेसेसरी थिंग, जे की तुम्हाला पहिले माहीतच नव्हतं, असे एरर त्याला आपण हँडल करू शकतो. आणि इथं चान्सेस आहे ना, म्हणजे चान्सेस असणार आहे एरर येण्याचे, असं जर का तुम्हाला माहिती आहे, सो त्या केसमध्ये तुम्ही त्याला हँडल करा. इथं युजर शुअर नाही आहे ना की वाय मध्ये काय होईल बेसिकली, कारण जो पण प्रोग्रामर येणार आहे तो येऊन तिथं पुट पण करू शकतो. सो त्या केसेसमध्ये असं आहे. सो 3 पॉईंट्स आहे. पहिले, ट्राय सोबत एक्सेप्ट ब्लॉक लिहिला जाणार कंपल्सरी. तुम्ही फक्त ट्राय ब्लॉकला नाही लिहू शकत, ठीक आहे. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोड लिहिणार आहे, तो कोड असणार आहे की ज्याच्यामध्ये चान्सेस आहे एक्सेप्शन येण्याचे. एक्सेप्शन म्हणजे रन टाईम एक्सेप्शन येण्याचे चान्सेस तिथं अवेलेबल असते. प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या मध्ये रन टाईममध्ये जर काय एरर येणार असेल तर त्या एक्सेप्शन्सला तुमचा एक्सेप्ट ब्लॉक काय करणार, तिथं हँडल करणार. आणि हा जो एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट आहे तो बेसिकली तुम्हाला परमिशन देतोय, तुम्हाला ॲक्सेस देतोय की तुम्ही तुमचे एरर स्वतःच हँडल करा. तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये रन टाईममध्ये एरर येऊ शकतो. अशा लाईनच्या कोडमध्ये जेव्हा आपण युजर येऊन 0 तिथं पुट करेल, लगेच त्या केसमध्ये तुम्ही तुमचे एरर स्वतःच हँडल करा. पायथनला कशाला सांगते एरर हँडल करायला. जर का पायथन एरर हँडल करायला आला तर तो नुसतं एवढंच मेसेज डिस्प्ले करणार, ही गोष्ट लक्षात घ्या. एवढं पण नाही, 0 डिव्हिजन एरर पण नाही दाखवणार, तो फक्त एवढे 3 शब्दच त्या युजरच्या समोर मागणार, डिव्हिजन बाय 0. युजरला या 3 शब्दावरच समजायचं आहे की त्याची काय चूक आहे. या 3 वर्ड्सला घेऊनच त्याला अंडरस्टँड करायचं की तो कुठं चुकलाय, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरं थिंग, हा मेसेज एवढं डीपमध्ये एक्सप्लेन नाही करतोय. एखादा सपोज ज्याला काहीच माहीत नाही, ज्याला काहीच समजत नाही आहे, त्या केसमध्ये त्याला स्टेप बाय स्टेप माहिती देणं, त्याच्यासमोर व्यवस्थितपणे मेसेज डिस्प्ले करणं की असं मेसेज जेणे वाचून, तो मेसेज वाचूनच त्याला कळलं पाहिजे की तो कुठं चुकलेला आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही स्वतःच हँडल करणार ते एरर्सला. आणि सेकंड थिंग, तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन पण पायथन काय करणार, स्टॉप करून देणार. इथं पण प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप होतोय जेव्हा तुम्ही हँडल करताय तुमच्या एररला, पण तो एक्झिक्युशन ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये स्टॉप होतोय. पूर्ण प्रोग्रामचं एक्झिक्युशन नाही स्टॉप झालं. पायथन जेव्हा एरर हँडल करतो, एक्सेप्शन हँडल करतो, तेव्हा तो पूर्ण प्रोग्रामचं एक्झिक्युशन जागेवरती थांबून देतो. जसं की प्रिंट हॅलो वर्ल्ड, हा त्या प्रिंटच नाही करू शकत. पण आपलं पायथन जेव्हा आपण हँडल करतोय तेव्हा हा हॅलो वर्ल्ड नेहमी प्रिंट होतोय. मग भलेही आपलं इथं एक्झिक्युशन स्टॉप झाला, पण तो ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये स्टॉप झाला. जसं एक्झिक्युशन तिथं स्टॉप झाला ट्राय ब्लॉकमध्ये, तेव्हा एक्सेप्ट ब्लॉक तुमचा ॲक्टिवेट झाला, त्यांनी त्याच्या आतमधलं कोडला रन केलं आणि
जो एक्झिक्युशन होतं तो कंटिन्यू राहिला पायथन कडून. पायथन लगेच नेक्स्ट लाईन वरती मूव्ह झाला, नेक्स्ट लाईन त्याला सापडली प्रिंट हॅलो वर्ल्ड, त्यांनी त्याला सुद्धा देखील प्रिंट केलं. सो इथं हेच कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. एक्सेप्शन्स तुम्ही कसे हँडल करता, कशा पद्धतीने एक्सेप्शन्सला ओळखायचं आहे, एक्सेप्शन्स कुणाला म्हणायचं आहे, एरर्स कुणाला म्हणायचे. एक्सेप्शन एरर, एक्सेप्शन पण बेसिकली एक प्रकारचं एररच म्हटलं गेलेलं आहे पायथनमध्ये. ठीक आहे, एररच म्हटलं गेलेलं आहे, पण त्यांना एक्सेप्शन एरर सुद्धा देखील म्हटलं गेलेलं आहे. सो कोणत्या एररला तुम्हाला नॉर्मल एररच म्हणून ट्रीट करायचं आहे आणि कोणत्या एरर्सला तुम्ही एक्सेप्शन एरर्स सुद्धा देखील म्हणू शकतात, ते पायथनमध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्याला ओळखण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे एक्सेप्शन जेव्हाच ऑफर होतात रन टाईममध्ये ऑफर होतात. जेव्हा तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं आहे, तुमचे काही लाईन्स ऑफ कोड एक्झिक्यूट झालेले, पायथननी त्याचं आउटपुट सुद्धा देखील मांडलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय झालं, एरर आलं. सो त्याला आपण म्हणतो रन टाईम एरर्स किंवा एक्सेप्शन एरर्स. आणि त्याला ओळखण्यासाठी तुमच्या कोडमध्ये आउटपुट स्क्रीनवरती सरळ बघायचं की जिथं एरर आलाय, सपोज इथं 0 डिव्हिजन एरर आलं, तर त्याच्याच वरती बघा काही कोड एक्झिक्यूट झालेलं आहे का हे बघा. इथं किती काय लाईनचं कोड एक्झिक्यूट झालेलं आहे. सो हा एरर तुमचं कोणतं झालं, 0 डिव्हिजन एरर कोणतं झालं, तुमचं एक्सेप्शन एरर झालं, म्हणजे की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आलं. मग असे एरर्सला तुम्ही हँडल करू शकता. पण जसं इथं आपल्याला सिंटॅक्स एरर आला होता, पण इथं आपण येऊन बघितलं इथं कोणतंच कोड एक्झिक्यूट नव्हतं झालं. डायरेक्टली पायथननी हा लाईन नंबर 9 हायलाईट केली आणि आपल्याला सांगितलं की असं असं तुमचं इथं चुकलेलं आहे डायरेक्टली. तो हा तुमचं झालं नॉर्मल एरर, हा काही एक्सेप्शन एरर नाही आला. आणि या एररला तुम्ही हँडल नाही करू शकत, कोणताच प्रोग्रामर ह्या एररला हँडल नाही करू शकत, कारण त्याची परमिशन आपल्याला नाही. ते बेसिकली एरर पायथनच हँडल करू शकतो. पायथन हँडल करू शकतो म्हणजे बेसिकली काय, पायथनने हँडल केलेलं आहे. पायथनने डायरेक्ट एक्झिक्युशन चालूच केलं नाही. पहिली गोष्ट तर पायथनने एक्झिक्युशनच चालू नाही केला, डायरेक्टली एरर तुमच्यासमोर शो केलं आणि एररमध्ये त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही सिंटॅक्स एरर आहे. आता काय सिंटॅक्स एरर चुकलंय, कोणतं सिंटॅक्स तिथं लावायचं आहे ते तुम्ही तुमचं बघून घ्या. जोपर्यंत प्रोग्रामर नीट करत नाही तोपर्यंत पायथन एक्झिक्युशन स्टार्ट करणार नाही. एकदा एक्झिक्युशन स्टार्ट झालं त्याच्यानंतर जर का एरर आला तर तो एक्सेप्शन एरर झाला आणि त्याला युजर म्हणजे की आपलं प्रोग्रामर देखील त्याला हँडल करू शकतो. सो एवढंच कन्सेप्ट होतं एक्सेप्शन हँडलिंगचं. आता तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करायचं आहे एरर्स, एक्सेप्शन एरर्स, म्हणजे एक्सेप्शन एरर्स आहेत त्यांना कसं आपण हँडल करणार. महत्त्वाचा पार्ट होतो एवढं, ट्राय ब्लॉक आणि एक्सेप्ट ब्लॉक. ट्राय आणि एक्सेप्ट दोन्ही पण सोबत लिहिले जाणार. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोड लिहा, नॉर्मल कोड पण असू द्या ते पण तुम्ही देखील तिथे लिहू शकता. फक्त ट्राय ब्लॉकमध्ये तुम्ही जो कोड लिहिणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, फक्त चान्सेस असणार आहे एरर येण्याचे, आणि ते पण रन टाईममध्ये एरर येण्याचे चान्सेस असतात. आणि ते जर का एरर आले तर त्या केसमध्ये तुम्ही एक्सेप्ट ब्लॉकमध्ये जो पण कोड लिहिलेला असेल, ही गोष्ट लक्षात द्या, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये तुम्ही जो पण कोड लिहिलेला असेल तो तुमच्यासाठी एक्झिक्यूट होईल आणि तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन देखील स्टॉप होणार. प्रोग्रामचं एक्झिक्युशन कुठं स्टॉप होईल, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये स्टॉप होईल. ज्या लाईनमुळे तुमचं एक्सेप्शन ऑकर झाला, अचानक एक एरर आला तुम्हाला, त्या लाईनपासून ते पुढचे लाईन सगळे स्किप केले जातील पायथनमध्ये. ते पण कुठपर्यंत, ट्राय ब्लॉकच्या आतमध्येच. आणि मग एक्सेप्ट ब्लॉकला राईट करा आणि व्यवस्थितपणे समजलाय कन्सेप्ट? ट्राय आणि एक्सेप्टचं सिंटॅक्स समजलंय? हो सर. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, अंडरस्टँड करा. जेवढे पॉईंट सांगतोय त्याला समजा. आणि एक्सेप्शन हँडलिंगला तुम्ही यूज करणार, ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचे एरर स्वतः हँडल करणार, तुम्ही पायथन वरती सोडून देणार नाही. जर का पायथन हँडल करायला लागला तर तुमचं एक्झिक्युशन पूर्णपणे स्टॉप होणार आणि तुम्हाला तुमचं मेसेज डिस्प्ले करायचं आहे, तुम्हाला स्वतःचा एरर स्वतः हँडल करायचं आहे. प्रोग्रामचं एक्झिक्युशन देखील तुम्हाला स्टॉप नाही करायचं आहे. जर का एरर आला पण रन टाईममध्ये, युजरकडून काही चूक झाली पण युजरला मेसेज दाखवून त्याच्यासाठी पूर्ण सिस्टम तुम्हाला स्टॉप नाही करायची, तुमची सिस्टम चालू राहणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यासाठी त्याची चूक दाखवून लगेच पुढची स्टेपमध्ये ते काय करता येईल तुम्हाला ते सुद्धा जर का दाखवायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगच वापरावं लागेल. हे म्हणजे सर असं आहे की इफ एल्सच पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये इफ कंडिशन आहे ना, त्याच्यामध्ये एरर असतो म्हणून एक्सेप्ट मध्ये आपल्याला हे लिहावं लागतं की का बरं एरर आहे. हा, तसं पण समजू शकतात.
पुढचं ब्लॉक आहे त्याच्यामध्ये आता एल्स ब्लॉक. तर ते थोडंसं वरती घ्या, मला स्क्रीनशॉट काढायचं होतं. हा थोडं थोडं वर घ्या ना सर, थोडंसं वर घ्या. स्क्रीनशॉट काढायचं होतं. बस. हा 2 मिनिटं. हा राहू दे. ओके. आता तुमचं नेक्स्ट आहे एल्स ब्लॉक. एल्स ब्लॉकला पण व्यवस्थितपणे समजून घ्या. सेम सिंटॅक्स असणार आहे, एक्सेप्शन मध्ये तुमचं सिंटॅक्स काय बदलणार नाहीये. पहिले तुम्ही लिहिणार ट्राय ब्लॉक. ठीक आहे, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोड लिहिणार. तुम्हाला जे कोड लिहायचे ते तुम्ही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, इथं मी लिहितोय प्रिंट. प्रिंटच्या नंतर मी लिहिणार आहे एक्स. प्रिंट लिहितोय, एक्स लिहितोय आणि बाहेर पडतोय. एक्सेप्ट ब्लॉकला काय करतोय, राईट करतोय. चला, हा माझं झालं ट्राय ब्लॉक. तर ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये वेगळं घ्यावं लागेल, ए घ्यावं लागेल. ए पण डिफाईन. आता ट्राय ब्लॉक लिहिलेलं आहे. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये एक स्टेटमेंट लिहिलं आहे प्रिंट एन म्हणून, आणि एक्सेप्ट ब्लॉकमध्ये त्याला हँडल करण्यासाठी कोड आहे. आता एल्स ब्लॉकला कसं राईट करायचं, जिथं तुमचं एक्सेप्ट ब्लॉक आहे, जिथं तुमचं एक्सेप्ट ब्लॉक आहे तिथंच तुम्ही तुमचं एल्स पार्टला देखील तुम्ही काय करू शकता, राईट करू शकता. आणि प्रिंट लिहायचं आहे तुम्हाला काय करणार, मी कोडला चालू करणार इम्प्लिमेंटेशनसाठी. कोडचं एक्झिक्युशन चालू झालं आहे. पहिल्यांदा नंबर विचारला गेला आहे मला 10, दुसऱ्यांदा नंबर विचारतोय मी, पुट करतोय 2. हा सक्सेसफुली रन झाला. इथं तुम्ही बघू शकता काय झालेलं आहे. आता ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये काय होतं, प्रिंट एन होतं. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये काय होतं, प्रिंट एन होता. आणि तो जो प्रिंट एन होता, बेसिकली एन नावाचं व्हेरिएबल कुठं डिक्लेअरच नाही आहे. पूर्ण माझ्या पायथॉनच्या फाईलमध्ये मी कुठे एन नावाचं व्हेरिएबल बनवलेलंच नाही. सो त्या केसमध्ये तो काय झाला, माझ्यासाठी एक एक्सेप्शन आला, एक एरर आला. त्या एररला कोण हँडल करतोय, मीच करतोय. एक्सेप्ट ब्लॉक माझा ॲक्टिवेट झाला आणि व्हेरिएबल एन इज नॉट डिफाईन, प्लीज क्रिएट द एन व्हेरिएबल असा मेसेज त्यांनी शो केला. हे बघा, त्याच्यानंतर तुमचं एल्स ब्लॉक काय नाही झाला, एक्झिक्यूट नाही झाला. आता एल्सला व्यवस्थितपणे समजून घ्या. तुमचं एल्स पार्ट कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा तुमचं एक्सेप्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. नीट लक्ष देऊन ऐका. तुमचा जो एल्स पार्ट आहे, एल्स पार्ट कधी एक्झिक्यूट होणार, जेव्हा तुमचं एक्सेप्ट ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार. जेव्हा एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये, एक्सेप्टच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला आहे तो कोड जर का पायथॉनने एक्झिक्यूट नाही केला, त्या केसमध्येच तुमचं एल्स पार्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो इथं मी आता काय करतोय, एक्स इथं पास करतोय. चला, इथं काय पास करतोय, एक्सला मी देखील इथं पास करतोय, कारण एक्स नावाचं व्हेरिएबल इथं डिफाईन आहे वरती. आता मला पहिला नंबर विचारलेला आहे 10, दुसरा नंबर 5 पुट करतोय आणि मी इथं सक्सेसफुली आता प्रिंट एक्स झालेला आहे. कारण एक्समध्ये मी काय पाठवलं होतं, 10 डेटा पाठवलं होतं. तो 10 डेटा जाऊन सक्सेसफुली या एक्समध्ये स्टोअर झाला. त्या एक्स व्हेरिएबलला मी इथं प्रिंट करतोय, तर प्रिंट एक्समध्ये बरोबर 10 प्रिंट झाला. म्हणजे की ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो काही चुकलेला नाहीये, तो व्यवस्थितपणे एक्झिक्यूट झाला.
तर एक्सेप्ट ब्लॉक तुमचा ऍक्टिव्हेट नाही होणार. जर का ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये प्रॉब्लेमच नाही आला त्या केसमध्ये एक्सेप्ट ब्लॉक तर तुमचं कधी एक्झिक्यूटच नाही होणार. आणि जेव्हा एक्सेप्ट ब्लॉक तुमचं एक्झिक्यूट नाही होईल तेव्हा तुमचं एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. हा पॉईंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. आणि जेव्हा तुमचं एक्सेप्ट ब्लॉक एक्झिक्यूट होईल तेव्हा तुमचं एल्स पार्ट एक्झिक्यूट नाही होणार. नेक्स्ट तुमचं टॉपिक आहे फायनली ब्लॉक. ह्याला समजून घ्या. हा असं फायनली कन्सेप्ट आहे की तुमचं वरती काय पण घडू द्या, ट्राय मधलं कोड एक्झिक्यूट झाला नाही झाला काही फरक पडत नाही. एक्सेप्टनी त्याचं कोड एक्झिक्यूट केला नाही केलं तरी फरक पडत नाही. फायनली ब्लॉक तुमचं नेहमी एक्झिक्यूट होतं. लक्ष द्या काय लिहितोय मी तर ट्राय लिहितोय. ट्रायच्या आतमध्ये मी प्रिंट लिहितोय. प्रिंट 10 0 डिवायडेड बाय 0 करतोय. एक्सेप्ट ब्लॉकला इथं राईट करतोय. आणि एक्सेप्ट ब्लॉकमध्ये एक मेसेज देतोय. आता राईट करतोय मी माझं फायनली ब्लॉक. सिंपल. आता रन करतोय. कोडचं एक्झिक्युशन परत स्टार्ट झालं. नंबर विचारलाय 10 5 सक्सेसफुली तुम्ही इथं बघू शकता. 10 डिवायडेड बाय 0 हा पॉसिबलच नाहीये. हा बेसिकली एरर देणार मला रन टाइम मध्ये. एरर त्यांनी शो केलं म्हणून एक्सेप्ट ब्लॉक पायथनने ऍक्टिव्हेट केला आणि आतमध्ये काय होतं, यू कॅन नॉट डिवाइड बाय 0 असा मेसेज माझ्यासमोर प्रेझेंट केला आणि फायनली ब्लॉक तुमचा तरी पण एक्झिक्यूट झाला. पण दिस विल एक्झिक्यूट नो मॅटर, काय पण होऊ द्या ट्राय ब्लॉकमध्ये एक्सेप्ट ब्लॉक. आता मी इथं 10 डिवायडेड बाय 0 नाही करत, इथं मी 2 करतोय. आता 10 डिवायडेड बाय 0 नाही करत, हे 2 करतोय. रन करतोय परत एकदा प्रोग्राम. एंटर ए नंबर 10 पुट केला, इथं 5 पुट केला. आता इथं बघा 5.0 आन्सर आलेला आहे बरोबर. 10 डिवायडेड बाय 2 केलं म्हणून 5.0 आला. तर ट्राय ब्लॉकमध्ये कोणताच कोडला प्रॉब्लेम नाही आला. तर एक्सेप्ट ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट नाही होणार. आता एक्सेप्ट ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट नाही झालाय तरी पण फायनली ब्लॉक तुमचा इथं काय होणार आहे, एक्झिक्यूट झाला. सो फरक नाही पडत फायनली ब्लॉकला. ट्राय आणि एक्सेप्ट मध्ये काय चालू आहे ते एक्झिक्यूट होणार नाही होणार, तो ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. त्याच्या आतमध्ये तुम्ही कोणताही कोड लिहा, तो नेहमी त्याला रन करणार आणि शांत होऊन जाणार. लक्षात घ्या हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सगळे. एक्सेप्शन हँडलिंग, ट्राय, एक्सेप्ट ब्लॉक, एल्स ब्लॉक, फायनली ब्लॉक. एक्सेप्शन तुम्ही स्वतःचं एक्सेप्शन कसं हँडल करताय ते समजा. एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्टच आहे बेसिकली की तुम्ही तुमचे एरर स्वतः हँडल करता आले पाहिजे. तुम्हाला तुमचे एरर स्वतः हँडल करणार. एकदम लास्टला येतं सर, 1 मिनिट फक्त. हा ओके ओके. एक्सेप्शन एरर कोणते, नॉर्मल एरर कोणते ते पण समजून घ्या. ओके ओके.
आता पुढचं कन्सेप्ट आहे एक्सेप्ट ब्लॉक विथ एक्सेप्शन नेम. म्हणजे की ह्याचं सिंटॅक्स कसं असणार आहे ते समजून घ्या. नॉर्मल तुमचं ट्राय ब्लॉक तर राहणारच आहे, त्याच्या आतमध्ये तुमचं कोड पण असेल, ठीक आहे. पण आता सिंटॅक्स कसं आहे ते बघून घ्या. सेम सिंटॅक्स आहे, फक्त आता चेंज काय झालं, इथं वरती जो सिंटॅक्स होता ना तोच सिंटॅक्स आहे. ट्राय एक्सेप्ट आतमध्ये इथं कोड आणि इथं पण कोड. पण आता इथं चेंज काय झालंय, तुम्ही एक्सेप्ट सोबत एक्सेप्शन नेमला सुद्धा देखील इथं काय करणार आहे, ऍड करणार. एक्सेप्शन नेम तुम्ही इथं पहिले देणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही ॲज लिहिणार आहे आणि त्याला ई मध्ये असं पुट करणार. बेसिकली ॲज कीवर्ड तुमचं एक अलाइस म्हणून क्रिएट करतो. तुम्ही कोणत्या पण नेमला अलाइस क्रिएट करू शकतात, म्हणजे की कोणत्या पण नेमला तुम्ही एक शॉर्ट नेम, निक नेम तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात बाय युझिंग ॲज कीवर्ड. लक्षात घ्या हा सिंटॅक्स कशासाठी तुम्हाला दाखवलेला आहे. आता तुम्ही एक्सेप्ट ब्लॉकमध्ये तुम्ही तुमचं एरर मेसेज इथं शो करत होते, नीट लक्ष द्या. एक्सेप्ट ब्लॉकमध्ये आतापर्यंत तुम्ही तुमचं एक्सेप्शन इथं शो करत होते, पण आता आपण काय करणार आहे, पायथनचा जो मेसेज असतो एररमध्ये, त्या मेसेजला देखील सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. पायथनचा जो मेसेज असतो एररमध्ये, त्या एरर मेसेजमध्ये जो पायथनचा मेसेज असतो त्या मेसेजला सुद्धा देखील आपण यूज करू शकतो. कशा पद्धतीने आपण त्याला यूज करणार आहे त्याला लक्ष द्यायचा. चला, मी जर का इथं नॉर्मली कोड रन केला, प्रिंट 10 डिवायडेड बाय 0, काय येतोय एरर मला सगळ्यात पहिले ते समजून घ्यायचंय. पायथननी मला एरर दिलेलं आहे 0 डिव्हिजन एरर, आणि एररचं नाव दिलेलं आहे. बेसिकली हा जो असतो हा एररचं नाव असतो आणि हा त्याचं मेसेज. त्या एररसाठी त्याचं पायथनचं मेसेज काय, फक्त डिव्हिजन बाय 0. पायथनचं मेसेज काय नीट बघा, डिव्हिजन बाय 0, आणि एररचं नाव काय, 0 डिव्हिजन एरर. सो आता मी काय म्हणतोय, एररचं नाव म्हणजेच काय झालं तुमचं, बेसिकली एक्सेप्शन नेम झालं. एक्सेप्शन नेम म्हणजेच तुमचं काय झालं, एररचं नाव झालं, आणि हा तुमचं मेसेज. सो आता आपण पायथनचं मेसेज देखील यूज करू शकतो. कसं यूज करणार, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये मी काय लिहितोय, प्रिंट, तो सेम कोड फक्त ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये लिहितोय 10-0, आणि इथं मी पुट करणार आहे एक्सेप्ट नंतर मी काय देणार आहे, एक्सेप्शन नेम देणार आहे, म्हणजे की एररचं नाव देणार आहे, एक्सेप्शनचं नाव देणार आहे. त्यालाच मी कॉपी करतोय आणि इथं काय करतोय, पुट करतोय 0 डिव्हिजन एररला, आणि त्याच्यानंतर ॲज त्याला रिप्रेझेंट करतोय ई म्हणून, कोलन लावतोय आणि प्रिंट करतोय. कुणाला प्रिंट करतोय बघा, कुणाला प्रिंट करतोय, ईला प्रिंट करतोय. जेव्हा मी ईला प्रिंट करणार, रन करतोय कोड, तुम्ही बघू शकता काय होतं आता. बघा आता मला एरर नाही आलेला, एरर, आणि मी स्वतःचा मेसेज पण नाही दिलेला आहे आतापर्यंत. तुम्ही प्रत्येक एक्सेप्ट ब्लॉकमध्ये बघू शकता मी काही ना काहीतरी मेसेज मी टाईप केलेला आहे, आणि तोच मेसेज माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो व्हायचा जेव्हा ट्राय ब्लॉकमध्ये एरर यायचं. हा काही अशा पद्धतीने जेवढे पण तुम्ही एक्सेप्ट ब्लॉकमध्ये बघू शकता बघा, ठीक आहे. पण आता इथं मी मेसेज काही दिलेलं नाही आहे, एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये मी मेसेज नाही दिलेला आहे. कुणाचा मेसेज आलाय, डिव्हिजन बाय 0, हा कुणाचा मेसेज आहे, इथं तुम्ही बघू शकता वरती डिव्हिजन बाय 0, हे बघा पायथनचा मेसेज आहे. पायथननी तो मेसेज माझ्यासमोर काय केलेलं आहे, प्रेझेंट केलं. सो एररला हँडल मीच करतोय, अजूनही एररला हँडल मीच करतोय. फक्त आपण इथं काय केलेलं आहे, पायथनचं मेसेज इथं यूज केलेलं आहे. पायथन जसं मेसेज देतो त्या मेसेजला मी इथं काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. हा झालं तुमचं एक 0 डिव्हिजन आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की वरती ट्राय ब्लॉकमध्ये जो कोड लिहिलेला आहे
जो कोड लिहिलेला आहे त्या कोडसाठी बरोबर एरर कोणता येणार, झिरो डिव्हिजन एररच येणार आहे का, ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला कन्फ्यूज असेल आणि कधी तुमच्याकडून चुकलं, तुम्ही इथं झिरो डिव्हिजन एररच्या जागी सपोज दिलं व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू सुद्धा एक एरर आहे जो की रन टाईममध्ये ऑकर होतो. आता मी माझा प्रोग्राम परत एकदा रन करतोय. काय आलेलं आहे, आता पायथननी माझ्यासाठी परत काय केलं, एरर रेस केलं. नीट लक्ष द्या, जर का तुम्ही एक्सेप्ट ब्लॉक राईट करताय आणि तिथं जर का तुम्ही एरर नेममध्ये चुकला, म्हणजे की तुमचा जो एरर नेम तुम्ही प्रोव्हाइड करताय, एक्सेप्शन नेम तुम्ही प्रोव्हाइड करताय, तो जर का तुमच्याकडून चुकला तर त्या केसमध्ये तुमचा जो एरर आहे ट्राय ब्लॉकमधला ते तुम्ही हँडल नाही करणार, त्या केसमध्ये पायथनच त्या एररला हँडल करणार. परत नीट लक्ष देऊन ऐका काय होतं इथं, परत पायथननीच हा एरर काय केलेलं आहे, हँडल केलेलं आहे. म्हणून तुम्ही बरोबर इथं एक्सेप्शन नेममध्ये तुम्हाला जो पण एरर येणार आहे तो एररच तुम्हाला इथं प्रोव्हाइड करावा लागेल. तुम्ही तुमच्या मनाने कोणतं पण एक्सेप्शन नेम म्हणजे की एरर नेम तिथं देऊ नाही शकत. जर का तुम्ही दिलं तर तुम्हाला पायथन एररच देणार. जर का बरोबर दिलं तर तुमचं एरर तुम्हीच हँडल करताय, फक्त पायथनचा मेसेज तुम्ही डिस्प्ले करताय. हा पॉईंट नोट डाऊन करा, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता सगळे एक्सेप्शन नेम पाठ करणं गरजेचं आहे का, सगळे आता किती एक्सेप्शन नेम असणार आहे, भरपूर एरर्स आहे पायथनमध्ये, लिस्ट ऑफ एरर्स आपल्याकडे आहे. पूर्ण लिस्ट आपल्याला काय करावं लागेल, पाठ करावी लागेल आणि त्याचे केसेस पण, की बेसिकली हा जो एरर नेम आहे झिरो डिव्हिजन एरर, तर झिरो डिव्हिजन एरर कुणाला म्हणायचं आणि झिरो डिव्हिजन एरर कधी ऑकर होऊ शकतो, त्याच्यासाठी कोणतं कोड लिहिलं जाईल त्याच्यामुळे झिरो डिव्हिजन एरर येईल. सो हे सगळी गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल एरर्समध्ये, एक्सेप्शन्समध्ये. सो त्या केसमध्ये पण आपल्याकडं अल्टरनेटिव्ह आहे. पहिला अल्टरनेटिव्ह आहे, तुम्ही मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक देखील तुम्ही राईट करू शकता. मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक, सपोज जर का तुम्हाला नाही माहिती की हा जो कोड आहे ह्या कोडमध्ये जो एरर एक्सेप्शन येणार आहे त्या एक्सेप्शनला कोणतं नाव द्यायचं आहे, त्या एक्सेप्शनचं नाव काय, त्या एररचं नाव काय. सो त्या केसमध्ये तुम्ही सगळे एरर इथं डिस्प्ले करू शकता. पाहिजे तो एरर आपण इथं काय करणार आहे, राईट काढू शकता. तुम्हाला ज्याचं जो एरर तुम्हाला वाटतोय की हा असू शकतोय त्या केसमध्ये तुम्ही त्या सगळे एरर्स इथं शो करू शकता. असं अजून एक एरर माझे एक्सेप्ट नेम एरर आहे की, सो हे सुद्धा एरर्स तुम्ही इथं काय करू शकता, डिस्प्ले करू शकता. आता पायथन काय करणार, ट्राय ब्लॉकमध्ये एरर आला तो खाली येणार आणि जेवढे एक्सेप्ट ब्लॉक तुम्ही राईट केलेले एका लाईनमध्ये त्या सगळ्या एक्सेप्ट ब्लॉकचं एक एक एरर नेम चेक करणार, कोणतं एरर नेम त्याच्यासाठी मॅच होते बरोबर. सो हा जो कोड आहे प्रिंट 10/0 हा बेसिकली एरर कोणता आहे, झिरो डिव्हिजन एरर आहे. सो त्या केसमध्ये पायथन बरोबर कोणतं एक्सेप्ट ब्लॉक चूज करणार, झिरो डिव्हिजन एररचा एक्सेप्ट ब्लॉक चूज करणार आणि एवढं पार्ट ऑफ कोड तो स्किप करून टाकणार. सो हा पण तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह आहे, झिरो डिव्हिजन एररला तो चूज करणार आणि बरोबर तुमच्यासमोर काय करणार, आउटपुटला प्रेझेंट करणार. डिव्हिजन बाय झिरो. पण तोच जर का मी सगळे एरर नेम राईट केलं आणि तोच एक एरर नेम मी राईट नाही केला तर त्या केसमध्ये काय होईल, तोच एक एरर नेम मी राईट नाही केला आणि बाकीचे सगळे एरर नेम मी तिथं राईट करून ठेवले, काय होईल, पायथन परत स्वतःकडे कंट्रोल घेऊन टाकेल. पायथन लगेच स्वतःकडे कंट्रोल घेऊन टाकेल. सो हा पण एक तुमच्याकडे अल्टरनेट आहे. ह्याच्यापेक्षा पण पायथननी तुम्हाला अजून सोपं करून दिलेलं आहे. पायथन काय सांगतो, नाही पाठ करायचे सगळे एक्सेप्शन नेम, नाही पाठ करायचे सगळे एक्सेप्शन नेम आणि तरीसुद्धा तुम्हाला पायथनचं एरर मेसेजला यूज करायचं आहे. बेसिकली तुम्ही हा जो एक्सेप्शन नेम राईट करताय हा कशासाठी करताय, पायथनचा हा एरर मेसेज जो आहे डिव्हिजन बाय झिरो मेसेज त्याला घेण्यासाठी, त्याला यूज करण्यासाठी तुम्ही त्याला राईट करताय. नाहीतर त्याला राईट करण्याची काय गरज आहे, तुम्ही नॉर्मली पण इथं वरती बघा आपण किती एक्सेप्ट ब्लॉक राईट केलेले, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली आपला मेसेज सुद्धा देखील डिस्प्ले करू शकतो. लक्ष द्या, त्याची आपल्याला काय गरज आहे, हा एरर नेम राईट करण्याची काय गरज आहे, कारण आपल्याला त्याचा एरर मेसेजला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. सो त्या केसमध्ये पायथन काय सांगतोय, अजून सोपं करू आपण खेळ, प्रिंट करा कुणाला 10/0 चला आणि एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये, एक्सेप्ट ब्लॉकच्या इथं तुम्ही
एक्सेप्ट नंतर जो एररचं नाव देत होते, ज्या एररचं तुम्ही नाव देत होते तिकडे तुम्ही काय करा, एक्सेप्शन कीवर्डला राईट करा. कुणाला राईट करा? एक्सेप्शन कीवर्डला राईट करा. जेव्हा तुम्ही असं एक्सेप्शन कीवर्ड राईट करणार तेव्हा पायथन तुमच्यासाठी एररला शोधणार. पायथन मग कोणतं एरर आहे, हा बेसिकली कोणतं एरर आहे त्या एक्सेप्शन नेमला शोधणार आणि त्याचा जो पण मेसेज असेल पायथनमध्ये ते सुद्धा तुमच्यासाठी तो काय करणार, प्रोव्हाइड करणार. बघा डिव्हिजन बाय झिरो कसं त्यांनी प्रिंट केलं, 2 वेळेस प्रिंट झाले. पहिल्यांदा इथं प्रिंट झाला डिव्हिजन बाय झिरो आणि दुसऱ्यांदा या कोडचं प्रिंट झालं तुमचं डिव्हिजन बाय झिरो. हा तुमच्यासाठी सगळ्यात सोपं. जर का तुम्हाला एक्सेप्शन नेम पार्ट नसेल करायचे, एक्सेप्शन नेम तुमच्या लक्षात नाही राहते कोणत्या एररला कोणतं एक्सेप्शन येणार आहे, सो त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली एक्सेप्शन कीवर्डला देखील इथं काय करू शकता, राईट करू शकता. सो याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय की तुम्ही पायथनचा जो एरर मेसेज आहे त्याचा पण तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. जसं की डिव्हिजन बाय झिरो हा काय माझा मेसेज नाही आहे, मी नाही लिहिते डिव्हिजन बाय झिरो, हा कोणाचा मेसेज आहे, पायथनचा मेसेज आहे. त्याला तुम्ही यूज करताय, त्याला तुम्ही डिस्प्ले करणार आहे युजरच्या समोर. एरर तुम्हीच हँडल करताय, अजूनही एरर तुम्हीच हँडल करताय, फक्त तुमचं मेसेज नाही आहे, तुमचं कोड नाही आहे, तो कोड बेसिकली पायथनचा आहे. तुम्ही दोन्ही सोबत पण यूज करू शकता. तुम्हाला सपोज इथं वाटतं की मी माझं कोड लिहू काहीतरी आणि मग कॉमा करून तुम्ही ईला पुट करा, कॉमा करून तुम्ही ईला पुट करा, हा पहिले तुमचा मेसेज येईल अँड एरर ऑकर्ड, कॉमा नंतर तुमचं हा ई जो तुम्ही प्लेस केलेला आहे त्याचा मेसेज येईल, काय अशा पद्धतीने. अँड एरर ऑकर्ड असा मेसेज आहे आणि त्याच्यानंतर पायथनचा मेसेज आहे डिव्हिजन बाय झिरो. सो हा कन्सेप्ट असतो एक्सेप्शन हँडलिंगचा, कशा पद्धतीने तुम्ही एक्सेप्शन हँडलिंगला यूज करणार. एक्सेप्शन नेमला पण तुम्ही यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला जो पायथनचा मेसेज होतं ते सुद्धा देखील तुम्ही इथं डिस्प्ले करू शकता. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा, व्यवस्थितपणे लक्षात घ्या. इम्पॉर्टंट कन्सेप्ट एक्सेप्शन हँडलिंग. आता पुढच्या लेक्चरमध्ये मंडेला मी तुम्हाला स्वतःचे एक्सेप्शन कसे क्रिएट करायचं ते तुम्हाला शिकवणार आणि नेस्टेड ट्राय एक्सेप्ट ब्लॉकला पण आपण राईट करू. ह्याच्यात पण नेस्टेड ट्राय एक्सेप्टचा कन्सेप्ट असतो, त्याला पण आपण अंडरस्टँड करू की कशा पद्धतीने त्याला राईट करायचं. मग आपलं हा संपेल आणि मग आपण फाईल हँडलिंगकडे जाऊ. फाईल हँडलिंग कन्सेप्टला आपण अंडरस्टँड करू. चल, काय डाऊट आहे याच्यामध्ये? समजलाय कन्सेप्ट? हो सर. सगळे पॉइंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. ट्राय एक्सेप्ट. एक मिनिट दाखव ना सर ते फक्त स्क्रीन लिहायचं बाकी थोडंसं. हा लास्टचं. ओके. काय असेल डाऊट तर समजून घ्या, काय असेल डाऊट तर विचारून घ्या आणि कन्सेप्ट्सला समजून घ्या. त्याच्यामध्ये ट्राय एक्सेप्ट एल्स आणि फायनली ब्लॉक एवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याला तुम्हाला अंडरस्टँड केलं त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण कोड लिहितोय कसं एक्सेप्ट ब्लॉक रन होत आहे त्याला अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या. चल, असाइनमेंटचं काय? असाइनमेंट्स अपलोड नाही केले, उद्या तुम्हाला अजून 2 असाइनमेंट्स प्रोव्हाइड करतोय. उद्या सर मी अजून केलं. एक जण बोला. बोल. हॅलो. हा बोल. हा उद्या 4 करून टाकतो सर अपलोड. चालेल. योगेश तुमचं? प्रदीप? हा सर मी करतो सर. केलेत ना अपलोड. तू केले का? हो. अच्छा ठीक आहे.
बघतो मी. हो. ठीक आहे, उद्या तिसरी आणि चौथी सकाळी मी पुट करेन, तुम्हाला मेसेज पण करेल तसं. तिसरी आणि चौथी पुट केलेली आहे, ते पण बघा आणि सॉल्व करा. चालतंय ओके सर. सर. उद्या नाही का सर क्लास? नाही उद्या नाही, उद्या सुट्टी आहे आम्हाला. ओके ओके ओके. अरे हा, आषाढी बरोबर. चालेल मग, मीटिंग एंड ओके हो. ओके चालेल. हो.